Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलत अभिजित दिपकेंची आमरण उपोषणाची यानंतर घोषणा. 20 जुलैचा मोर्चा सुद्धा निघणार असेल का? सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं. 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयात पाठवलं. पोलिसांच्या कारवाईनंतर आता उपोषणस्थळी मोठा गोंधळ. आंदोलनकर्ते आक्रमक. दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी, दिल्ली पोलिसांचं आवाहन. मोदी सरकारने सोनम वांगचुक यांना भेटायला हवं होतं. आंदोलन उधळण्याऐवजी देशातील परीक्षा व्यवस्था सुधारा. सोनम वांगचुक यांना उपोषणावरून हटवल्यानंतर केजरीवालांची सरकारवर टीका. 20 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन, पण सत्ताधाऱ्यांमधून कोणीही भेट दिली नाही. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार बघ्याच्या भूमिकेत. वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार, शरद पवार यांचा पाठिंबा. आणखी किती बळी घेतल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जाईल? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. उद्धव ठाकरेंचा आज नागपुरात रामरक्षा आंदोलन. दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरात रामरक्षा पठण करणार. राम मंदिरातल्या दानचोरी विरोधात ठाकरेंचं आंदोलन. अयोध्या चोरमुक्त करण्यासाठी आमचं अराजकीय आंदोलन. फडणवीसांसह आरएसएसनं आंदोलनात सहभागी व्हावं, संजय राऊत यांचं आवाहन. एनडीएत येण्याआधी विलिनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोरट. विलिनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती. होंदो अशोक खरात प्रकरणात ईडीकडून 3000 पानांचं आरोपपत्र दाखल. खरातने लोकांची फसवणूक करून 42 कोटी रुपये कमावल्याचे पुरावे. बनावट 142 बँक खाती उघडल्याचाही उल्लेख. अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ आज वर्धा बंदची हाक. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार. पवार यांचा देखील बंदला पाठिंबा. जलद गतीने न्यायालयात हे प्रकरण चालवण्याच्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याचीही मागणी. एसटीचा प्रवास 13.56% महागला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून भाडेवाढ, तर 10% हंगामी भाडेवाढीचा निर्णय मागे. मुंबई, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, तर बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात धाव. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांकडून अर्ज दाखल. सोमवारी सुनावणी होणार. पुण्यातील कंत्राटदारानं जीवन संपवल्याप्रकरणी धंगेकरांवर गुन्हा. अभिनेता आमिर खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी दिल्याचा दावा. गँगस्टर अर्जू बिश्नोईची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. धमकीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नाही, मुंबई पोलिसांची माहिती. मुंबई आणि पुण्यात अंड्याचे दर उच्चांकी पातळीवर. दर 8 ते 10 रुपयांवर. उन्हाळ्यात असह्य तापमानात 15% कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने उत्पादनात घट. एफडीएच्या कारवाईचा सांगलीतील भेसळखोरांना धसका. तुकाराम मुंडेंच्या भीतीने ओढ्यात भेसळयुक्त दूध फेकलं. मिरज तालुक्यातील टाकळी परिसरातील प्रकार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.